हे पहा, मी मार्क करून वर्क करून आणलेलं ब्लाऊज हे तुम्हाला दाखवत होते. आता ह्याला मला कटिंग करायचं आहे आणि शिवायचं आहे. तर ह्याचे शिवतानासुद्धा मी बॅकनेक दाखवलेला आहे. तर बॅकनेक कसा शिवायचा तेही दाखवलं होतं. तर ह्याच्यासाठी काय करतात बघा, आपण अगोदर नॉर्मली ब्लाऊज शिवताना आपण अस्तरवर कटिंग करून घेतो आणि मग ह्याच्यावर कटिंग करतो मेन फॅब्रिकवर. पण मी हा बॅकनेक कटिंग करताना डायरेक्ट बोटनेक आहे तर मी डायरेक्ट आधी बॅकचा भाग ना डायरेक्ट मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेते. आणि हा जो मार्क दिसतो बॅक साईडचा तो जर शिलाईमध्ये जाणार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आपण नेहमी का अस्तरवर कटिंग करून घेतो, कारण मेन फॅब्रिक थोडं कमी पडतं, कधी कधी ॲडजस्टमेंट करून शिवायला लागतं, म्हणून आधी अस्तरवर कटिंग करतो. पण जेव्हा आपल्याला फक्त विदाऊट अस्तरचं ब्लाऊज शिवायचं असतं तेव्हा आपण उलट्या बाजूने ते फॅब्रिक ठेवतो, कारण त्याचे मार्क सरळ बाजूला असतील तर जात नाहीत म्हणून. पण त्या पर्पजसाठी आपण हे करत असतो की आधी आपण अस्तर कटिंग करून घेतो किंवा उलट्या बाजूने मार्क करतो. पण आपण बोटनेक शिवतोय किंवा वर्कवालं ब्लाऊज शिवतोय तर त्याला ना ती प्रिंट बघूनच त्याचं करावं लागतं कटिंग. तर त्यासाठी तुम्ही ना अगोदर मेन फॅब्रिक कटिंग केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. काही लोक असंही म्हणतात की मेन फॅब्रिकवर कसं काही कटिंग तुम्ही करताय, अगोदर अस्तर कटिंग करून घ्यायचं असतं. तर असं काही नाही, तुम्ही मेन फॅब्रिक आधी कट करा किंवा अस्तर आधी कट करा. फक्त प्रॉब्लेम काय असतो, आपल्याला मेन फॅब्रिक कमी पडतं काही वेळी, त्यासाठी तुम्ही अगोदर अस्तरवर कटिंग करून घेतलेलं असतं आणि नंतर मेन फॅब्रिकवर कटिंग करता. काही गोष्टीची रिक्वायरमेंटच असते की तुम्ही अगोदर मेन फॅब्रिक कट करा, तेव्हा मेन फॅब्रिक कट केलं तर काही प्रॉब्लेम होत नाही. आता इथे मी हे जे कटिंग केलं आहे आणि रिवर्कवालं ब्लाऊज मी शिवलं आहे, ह्याचा लाँग व्हिडिओ टाका असा एक मला कमेंट आलेली आहे. तर मी ह्याचा लाँग व्हिडिओ अपलोड करते, ते तुम्ही नक्की पहा आणि त्याच्यातून तुम्हाला शिवायचं कसं किंवा काय त्याची आयडिया येईल. आणि तुम्हाला माझी शिवण्याची कटिंगची पद्धत आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.